या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर श्रीकांत पळसोदकर सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांना मागच्या 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला आहे आणि जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये अविरतपणे 30 वर्ष काम करत असतो तेव्हा त्याच्याकडे असलेले अनुभव, त्यांनी कंप्लीट केलेल्या साईट्स आणि सांगण्यासारख्या गोष्टी या तितक्याच बऱ्याच असतात. त्यामुळे हा सगळा अनुभवाचा प्रवास त्यांचा एकंदर त्यांचा जीवन प्रवास आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर उलगडणार आहोत त्यांच्यासोबत. सगळ्यात आधी मला या गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि 25-30 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनियर बनावं असं एक डोक्यात आलं तेव्हा त्यामागचं प्रेरणास्थान किंवा प्रेरणा कोण होती की ज्याच्यामुळे असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर या फील्डकडे जावं? काय सांगाल? माझं शिक्षण परभणी इथंच झालं. मराठवाडा हायस्कूल आहे तिथं 10वी पर्यंत. नंतर 11वी-12वी शिवाजी कॉलेजला केली सायन्स फॅकल्टीमध्ये. आणि नंतर आमचे बंधू जे मोठे होते त्यांना फार वाटत होतं की मी इंजिनियर व्हावं, म्हणून मग मी तिथं केलं कम्प्लीट ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडला. पुढे काही शिकणं झालं नाही पुढचे. त्यावेळेस एवढे कॉलेज नव्हते आणि डायरेक्ट सेकंड इयरला नंबर लागायला स्कोर तेवढे आले नाही. कॉम्पिटिशन खूप हाय असायची त्या काळात. मग तेवढं डिप्लोमा करून आम्ही मग लागलो हळूहळू कामाला इकडच्या. पण तेव्हा मग तुम्हाला दुसरं कुठले फील्ड आवडत होतं? मग नाही, तेव्हा शिक्षकाचं मला आवडायचं, पण बाकी सगळेच म्हणायचे नका हो शिक्षक. त्यावेळेस शिक्षकाचं फार परिस्थिती बरोबर जास्त काही चांगली नसायची. पण आता इतक्या वर्षानंतर वाटतं का की हा निर्णय आपला अगदी योग्य होता? नाही आणि आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये नाही, अजून पूर्ण समाधानी आम्ही शिक्षणावर आमच्या. हो, आपण लोकांची सेवा करू शकलो ह्याच्यातच फार मोठं धन्यता वाटते आम्हाला. बरोबर. दुसरा स्ट्रगलिंगचा एक पिरियड असतो, जसं तुम्ही सांगितलं की तेव्हा सुद्धा स्पर्धा होती 25-30 वर्षांपूर्वी. आता ती स्पर्धा अजूनच पुढे गेली, पण तेव्हा ही एक स्पर्धा होती. तसं जेव्हा तुम्ही बाहेर पडला असाल शिकून तेव्हा पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत पण स्पर्धा असते एक वेगळ्या प्रकारची. तर तो कसा पिरियड होता आणि त्या पहिल्या प्रोजेक्टची काही आठवण आहे का? पहिला प्रोजेक्ट म्हणजे आम्ही आमचे ओळखीचेच होते कुलकर्णी RD सर म्हणून. त्यांचं घर आम्ही पहिलं बांधलं होतं परभणीला. अच्छा. तर तिथं काही फार अडचण आली नाही सुरुवातीला. तिथून लिंक लागत गेली आणि मग कामं सुरूच होते. मग बरोबर आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता एवढ्या वर्ष या फील्डमध्ये काम करताय, यामध्ये तुम्ही अकुशल कामगार यांचं प्रमाण बरंच बघितलं असेल आणि आता सुद्धा ते खूप आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? इथं स्किल लेबर तर भेटणारच नव्हता. आहे तो अनस्किल लेबर. त्यांना नीट समजून सांगणे ह्याचे नुकसान काय होणार आहे, पाणी जास्त वापरल्यानंतर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती कमी होणार आहे, हे असं आम्ही सांगत होतो सगळ्यांना. म्हणजे कोणतेही कामगार आले, इव्हन तर माझ्याकडे हा ठराविक मिस्त्री म्हणून असं कधीच मी कोणाला दिलं नाही. जो आला त्याच्यासोबत आम्ही काम केलं. स्किल त्याच्या लेबर जरी अनस्किल असले तरी आम्ही समजून घेऊन सगळं टीमवर्क टाईप आम्ही सगळे कामं केलीत आतापर्यंत. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं फार महत्व आहे, रचना किंवा आराखडा. तर प्लॅनिंगचं तुम्ही महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? आम्ही प्लॅन तर आधी पहिले फायनल होईपर्यंत हातच लावत नाही, कामाला सुरूही करत नाही. त्यांचे सगळे घरचे जे काय माणसं आहेत, कोणाकोणाच्या काय क्युरियज आहेत, एक महिना कधी कधी लागतो प्लॅन फायनल व्हायला. तो झाल्यानंतर मग विशेष काय अडचण नाही पडत. बरोबर. कारण एक तर इथं कसं आहे, प्लॉटची किंमती खूप वाढल्यामुळे जागेची साईज एकदमच लहान. 20-50 म्हणजे 1000 फूट 1200 फूट असे प्लॉट आता उपलब्ध आहेत लोकांकडे. बरोबर आहे. त्यामुळे दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियलचा विषय काढलाच आहे म्हणून की प्लॉटची साईज जसं तुम्ही लहान आहे तसं लोकांचं बजेट पण फार कमी असतं त्यामुळे. आणि बऱ्याचदा लोक म्हणतही असतील की आमचं बजेट कमी आहे, एवढ्यातच बसवून द्या, एवढ्यातच बसवा आमचा सगळा प्रोजेक्ट. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण तर चांगलं दर्जेदार बांधकाम करावं आणि इकडे तर बजेट कमी आहे. तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल कसा साधता मग तुम्ही? मग आम्ही मेजर जे आपलं काम आहे RCC वर्क, ब्रिक वर्क, हे सगळं व्यवस्थित करून घेतो. आणि बाकी मग टायलिंग मध्ये जसं बजेट असेल त्याप्रमाणे थोडी त्यांना ऍडजस्टमेंट करून काम करून देतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे या सगळ्यांपेक्षा. तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे परभणीचे आहात आणि इतके वर्ष तुम्ही या डेव्हलपमेंटमध्ये काम करताय, सो तुम्ही परभणी पण बदलताना बघितलंय, जसं तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय. तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. तर म्हणजे परभणीच्या विकासाचं व्हिजन असं जर एक तुम्हाला इंजिनियर म्हणून विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात
ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे जर परभणीला पुढच्या 10-15 वर्षात अजून आपल्याला पुढे न्यायचं असेल तर अशी कुठली क्षेत्र आहेत, सेक्टर आहेत ज्याच्यावर आता काम केलं गेलं पाहिजे? सेक्टर म्हणजे अतिक्रमणचं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अतिक्रमणकडे कॉर्पोरेशन विशेष लक्ष देत नाही. ओके. अतिक्रमण असल्यामुळे रोडची परिस्थिती फार खराब आहे. अच्छा. मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलले पाहिजेत हे अतिक्रमण जर वेळीच रोखायचं असेल किंवा झालेलं अतिक्रमण काढायचं असेल तर? त्यांनी आता त्यांचे SI असतात, त्यांनी करायला पाहिजे. लोकही जागरूक झालेत आता. म्हणजे तसं अतिक्रमण सुरू दिसलं तर रात्रीतून व्हायरल करून वाढणं सुरू झाले. लोकांचा सहभाग वाढलाय. पहिले कोणी बोलत नव्हतं, जाऊ द्या व्हायला लागलं. आता बराच फरक पडला. पुढचा प्रश्न असा आहे की आता या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आता येतात जे पहिलंच पाऊल ठेवतात तर त्यांना तुम्ही काय एक वडिलकीच्या नात्याने काय एवढ्या वर्ष अनुभव म्हणून यशाचा पण मंत्र सांगाल किंवा काय सल्ला द्याल तुम्ही? त्यांनी आता नवीन पिढीने मेहनत करायला पाहिजे. पैशाकडे फार लक्ष नाही ठेवायला पाहिजे. इतकेच मला कन्सल्टन्सी मध्ये मिळाले पाहिजेत 3%, 4% काय जे आहे. मेहनत करून लोकांचा फायदा करून दिला तर लोक 100% पैसे देतात. बरोबर. पण आधीच त्याच्यासाठी अडून बसलं तर थोडंसं अवघड होते. बरोबर. जसं हे क्षेत्र बदलतंय तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. आता आपण मगाशी सुरुवातीला बोललो त्या RMC प्लांट बद्दल, तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल की हे तंत्रज्ञान कसं या क्षेत्रात एक पुढं क्रांतिकारक पाऊल ठेवू शकतं किंवा होऊ शकतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ऑफकोर्स RMCचं असं आहे की ते ऍक्च्युअल आम्हाला शिकवताना जी थिअरी शिकवल्या गेली ती बाय वेटच ह्याचं सगळं असते. व्हॉल्युमेट्रिक कधीच प्रपोर्शन नसतात. जसं की एक बॅगला 1 to 4 जे आहे 50 किलोला 100 किलो वाळू, 400 किलो 200 किलो खडी, असं जे पर्सेंटेज आहे हे कुठेही आपल्या इथं प्रायव्हेटमध्ये फुलफिल होत नाही. RMC मध्ये कॉम्प्युटराइज असल्यामुळे आपण एकदा हे केलं, मिक्स डिझाईन तयार केलं मटेरियल प्रमाणे, ही स्ट्रेंथ आपली फुल येते. बरोबर. आपण सिमेंट कंझम्पशन कमी करू शकतो उलट एक वेळेस. ओके, ठीक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही त्यातले काय पॅरामीटर्स किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? शक्यतो आम्ही म्हणजे ISI असलेले जे कोणते प्रॉडक्ट आहे त्याच्यावर जास्त भर द्यायला लावतो. लोक जनरली आजकाल इथं असं आहे की मार्केटमध्ये जे स्वस्त आहे रेसिडेन्शियलला तिकडेच वळतात, पण आम्ही कमीत कमी फुटिंग, कॉलम, स्लॅब चांगलं स्टील आणायलाच लावतो. जसं आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का? वापरलं बरेच ठीक. आणि कसं आता आठवत नाही असं. अच्छा, पण तुमचा अनुभव कसा आहे मग प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून दोन्ही अँगल? सर्व्हिसही छान आहे, प्रॉडक्टही छान आहे. ओके, त्यामुळे तुम्ही समाधानी आहात. सो हे होते इंजिनियर श्रीकांत पळसोदकर सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल तर सांगितलं, त्याचप्रमाणे जी तरुण पिढी येते त्यांना पण एक महत्वाचा सल्ला या त्यानिमित्तानं दिला. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नाही, मला अजून एक सांगायचं की ह्या तरुण पिढी जी आता आली आहे त्यांनी ग्रामीण भागात सेवा द्यायलाच पाहिजे. कारण ग्रामीण भागात कसे सगळं मिस्त्रीच्या मनावर चालतं. जिथं जे काय पाहिजे ते त्यांनी द्यायला पाहिजे, सेवा जायला पाहिजे. मी खूप कामं केलेली ग्रामीण भागात जाऊन. ओके, म्हणजे त्यांना म्हणजे हिचं घर पाहून ते बांधणारे ग्रामीण भागातले असते की शेजारीने असं बांधलं आपण असं बांधू. पण मी खूप सेवा केलेली विशेषतः ग्रामीण भागात. म्हणजे तेव्हा तर रस्ते पण चांगले नव्हते पण मी जायचो. तो त्या अशा मुलांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सेवा दिली पाहिजे. त्यांच्या बिचारांचं काय असते, 3 वर्ष एक घर बांधायला लावते सीझन प्रमाणे. पहिले बेसमेंट करून ठेवणार, पैसे आले की मग वर्ष बांधणार. त्यांचा पैसा सत्कार नाही लागावा एवढं इंजिनिअरने काळजी घेतली पाहिजे आणि ग्रामीण भागात गेलंच पाहिजे. तरच आपला विकास होईल भारताचा, नाही तर काय. बरं, थँक्यू. चालते, थँक्यू.